वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नामचिंतनामध्ये जेवढं पाप घालवण्याची ताकद आहे तेवढं पाप कोणताही पापी करू शकत नाही. एखाद्याने असं ठरवलं की आपण इतकं पाप करायचं की ते नामचिंतनाला गेलंच नाही पाहिजे, नामचिंतनाकडून ते नष्ट व्हायला नको, इतके आपण पाप करायचे. पण तिथे ब्रह्मांड पुराणात असं म्हटलंय, असा कोणताही पापी नाही तो इतकं पाप करू शकणार नाही की जितकं पाप नाम घालू शकतं. म्हणजे कितीही केलेलं पाप संपूर्ण नामाची शक्ती शिल्लक राहते. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जना. पातकी लोक देखील तितकं पाप करू शकणार नाही की जितकं पाप नाम घालवेल. गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी साधन कळे उत्तम हे. काय जाणो तरले किते नावायती या बैसा. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. काय जाणो तरले किते नावायती या बैसा. तुका म्हणे निर्वाणीचे, तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक. काय जाणो तरले किते नावायती या बैसा. विठ्ठल विठ्ठल. गायनाचे वाहे टाळी साधन कले उत्तम हे. काय जाणो तरले किती नावायती या बैसा. संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय नामचिंतन या साधनाची सुलभता, सफलता सांगून श्रेष्ठता गातात. देव भूतलावर अवतार धारण करतो आणि संतही या ठिकाणी जन्माला येतात. दोघांच्या येण्याच्या पद्धतीत फरक आहे, परंतु कार्याचं स्वरूप मात्र दोघांचा एकच आहे. देवासी अवतार भक्तासी संसार. देवासी अवतार भक्तासी संसार. दोहीचा विचार एकपणे. तो एक विचार जर कोणता असेल तर धर्मरक्षण. देवाने धर्मरक्षणावर जोर दिला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत म्हणतात धर्माच्या संस्थापनेकरता युगायुगे मी अवतार धारण करतो आणि मी जन्म मरण रहित असणारा खरा, परंतु जन्म धारण करतो. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोपि सन. जन्मासारखी आटी भगवान देखील सहन करतो. केवळ उद्देश हा धर्मरक्षण. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे. तुकोबारा म्हणतात जसं देव धर्मरक्षणाकरता अटी घेऊन जन्म धारण करतो, तसंच आम्ही देखील अटी जी सहन करतो ती देखील धर्मरक्षणा करताच. धर्मरक्षावयासाठी करणे आटी धर्म रक्षावयासाठी
करणे अटी आम्हासी. तुकोबारांना तर आम्हाला देखील अटी करावी लागते, ती धर्मरक्षणा करताच. देवाचं जसं ते काम तसं आमचं हे काम. धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम. फक्त देवाच्या आणि संतांच्या कार्यपद्धतीत थोडा फरक आहे. देवाची कार्यप्रणाली अशी आहे, दुष्टांचं निर्दळन, भक्तांचं संरक्षण, यातून धर्माची संस्थापना, ही देवाची कार्यप्रणाली. हा 3 कलमी कार्यक्रम देवाचा. पण संतांची कार्यप्रणाली थोडीशी वेगळी आहे. संत दुष्टांचं निर्दळन करत नाही, दुष्टांचं मतपरिवर्तन करतात आणि त्यांनाच सदाचार्य बनवून त्यांच्याकडूनच धर्म घडवतात. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढ. त्यांचा वाकडेपणा जावा आणि त्यांच्या सत्कर्मामध्ये रती निर्माण व्हावी. तुकोबाराने म्हटलंय करणे पाखांड खंडन. पाखांड्याचं खंडन नाही म्हटलं, पाखांडाचं खंडन. म्हणून त्या दृष्टीने त्याचे जे दुर्विचार आहेत त्याचं आम्ही खंडन करणार आणि त्यांनाच सदाचार्य बनवणार. हेच आम्हा करणे काम. महाराज, हे विशाल कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे. याच्याकरता तुम्ही माध्यम कोणतं निवडले, कोणत्या ताकदीवर, कोणत्या शक्तीवर तुम्ही हे संपादन करणार. महाराज म्हणतात ती एक महान शक्ती आमच्या पाठीमागे आहे. त्या शक्तीने, त्या माध्यमातून आम्ही हे सर्व घडवणार. कोणती शक्ती? बीज वाढवावे नाम. हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवणं. नाम हे बीज आहे, या बीजातून आम्ही सर्व वृद्धी घडवणार आहोत. सर्व धर्म सिद्ध करण्याकरता मुख्य धर्म एक हातात धरला की त्याने सर्व धर्म सिद्ध होऊ शकतात. म्हणून मुख्य धर्म जर कोणता असेल तर नाम आहे. नव्हे नव्हे सर्व धर्माचं कारण जर कोण असेल तर एक नामस्मरण. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरी कीर्तन. सर्व धर्माचं कारण जर कोणतं असेल तर नामस्मरण आहे. नामचिंतनाने सर्व धर्म सिद्ध होतात. म्हणून मुख्य धर्म देवचित्ती, आदी अवसानी अंती. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. सर्व धर्म ज्या एका धर्मात सिद्ध होतात असं नामस्मरण हे साधन तुकोबारांनी आपल्या हातात घेतलं आणि गावोगाव प्रचार दौरा सुरू केला. बाबांनो, नामचिंतन करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. अहर्निश तुकोबारांचा हाच चाललेला सर्व कार्यक्रम नामचिंतन, त्याचा प्रचार प्रसार करणं. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारा लोकांच्या गळी ते उतरून देत असत. बाबांनो, सार काय असार काय हे ध्यानात घ्या आणि सार रूप असणारे भगवंताचं नाम ते तुम्ही कंठामध्ये धारण करा. सारासार विचार करा उठाउठी, नाम धडा कंठी विठोबाचे. सर्व साधनाचे सार असं भगवंताचं नाम आहे. हे सारभूत असं साधन तुम्ही अंगीकारा. या प्रकारे तुकोबारा नामस्मरणाकडे सर्व लोकांना प्रवृत्त करू लागले. कधी कधी तुकोबारांनी देहाचं महत्व घेऊन नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. बाबांनो, आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे आणि या मनुष्य देहातच नामस्मरण घडू शकतं. याच जन्मे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. या मनुष्य जन्मातच हे घडू शकतं. म्हणून असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. बाबांनो, नामस्मरण करा. असं देहाचं महत्व घेऊन कधी सांगावं. कधी कधी तुकोबारांनी असं लक्षात घ्यावं, आपण किती वेळा यांना देहाचं महत्व समजून दिलेलं आहे, तरी हे नामस्मरण का करत नाही, यांना किती वेळा सांगावं. म्हणून कधी चीड येऊन रागावून शिवी द्यावी. किती सांगू तरी
नाही कधी 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 तुकोबरांना मनस्वी असं वाटावं आपण रागावून बोलण्यात एखाद्या वेळेला हे दुखावले जातील आणि आणखी बाजूला जातील. काही वेळेला रागवण्याचा वेगळा परिणाम होत असतो. बाप काही वेळेला रागावतो तर मुलगा लगेच विहिरीला सप्रेम भेट देतो. रागवण्याचा कधी कधी दुष्परिणामही होतो. काही काही म्हणतात महाराजांना असं जर सांगायचं होतं तर कीर्तनात कशाला सांगावं, एकांतात घ्यावं ना, आम्हाला तसं बोलायला पाहिजे होतं. कीर्तनात का सांगितलं, इतका रागावून का? काही वेळेला रागावूनही माणसं दूर जातात म्हणून संत वेगळा प्रयोग पुन्हा करतात. जसा डॉक्टर आलेल्या पेशंटला म्हणतो काय हरकत नाही, 3 दिवसाचा हा कोर्स तुम्ही करा, तब्येत बरी होऊन जाईल. आणि नाही फरक पडला तर 3 दिवसांनी पुन्हा या, मग बदलून औषध दे. त्या औषधात नाही फरक पडला की 3 दिवसांनी दुसरं औषध देतो बदलून. तसं संत देखील तुम्हाला सर्व जीवांना या नामस्मरणाकडे प्रवृत्त करण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात आणि समजावून गळी उतरवून देतात. रागावून ज्या वेळेला उपयोग होईना त्यावेळेला तुकोबराने दुसरा मार्ग आखला. बाबांनो, मी तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे, लागून या पाया लागून या पाया करे टाळे बोला मुझे नाम, करे टाळी बोला मुझे नाम, विठ्ठला विठ्ठला अनावेळो वेळा, विठ्ठला 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 अनावेळो वेळा, करे टाळे बोला मुझे नाम, करे टाळे बोला मुझे नाम, विठ्ठला विठ्ठला परिवर्तन काही दिसून येईना तेव्हा तुकोबरायाने मग हा मार्ग स्वीकारला. बाबांना, मी तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. सर्व संतांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे. ज्ञानोबरायांनी देखील या मार्गाचा अवलंब केलेला आहे. पहिल्यांदा म्हटलं वाजत असे बोंबकून ऐक ठिकाणी, पण तेच ज्ञानोबराय पुन्हा म्हणतायत या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबरायाने विनंती केलेली आहे जनतेला. नाथ महाराजांनी विनंती केली. नाथ महाराज पहिल्यांदा खूप रागावले होते. भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी हरिणे मुखाशी अरे मुढा, असे रागवणारे नाथ महाराज. पण ते नाथ महाराज पुन्हा म्हणतात कर जोडोनी विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव. हीच माझी विनवणी जोडून या कर दोन्ही, शरण एका जनार्दने तुम्ही वासुदेव म्हणा नदीने. कान्होबाराय देखील म्हणतायत विनवितो सकळा जना कर जोडून थोराला. लोक असे जिद्दबाज की लोकांनी सर्व संतांना पाया पडायला लावले.
सर्वांना विनंती करायला लावलेली. तर मला एक सांगायची मी, तुकोबारांनी आपल्या पाया पडावं इतकी आपली योग्यता वाढली का? आपण इतके मोठे झालो, तुकोबारांनी आपल्या पाया पडावं, आपल्याला विनंती करावी. पण तरी तुकोबारा पाया का पडतात? तुम्हा सर्व मानवांमध्ये परिवर्तन घडून आपण या साधनेकडे वळावं या करता. संत आपल्या उत्तुंग शिखरावरून किती खाली यायला तयार आहे, फक्त समाजामध्ये परिवर्तन घडावं या उद्देशाने. किती किंमत मोजायची त्यांची तयारी आहे, किती खाली यायची त्यांची तयारी आहे, केवळ आपल्या परिवर्तनाकरता. म्हणून तुकोबारा सारखे आपल्या पाया पडतायत. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी मुखी नाम. हाताने तुम्ही टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. असं ज्या वेळेला तुकोबारा लोकांना सांगू लागले, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग पुढे आला, तर्कवादी वर्ग पुढे आला आणि तो म्हणू लागला, महाराज तुम्ही हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, हेच साधन का सांगता? तर मी हेच साधन का सांगतो त्याचं उत्तर तुकोबारा आहे. आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून देतात, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, हेच साधन तुम्ही का सांगता? असं म्हटल्यानंतर तुकोबारा मी हेच साधन का सांगतो त्याचं महत्वाचं कारण आजच्या सेवेच्या अभंगाच्या प्रथम चरणातून देतात. गाये नाचे वाहे टाळी, साधन कळी उत्तम हे. कळी हे उत्तम साधन, कलियुगात हेच सर्वात उत्तम साधन आहे. कोणतं? नाचायचं, हाताने टाळे वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचं. इतर कोणत्याही साधनाचा कलियुगात उपयोग नाही. कलियुगात ती साधना कमकुवत ठरतायत. त्या सर्व साधनांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालेला आहे. माझं नाव तुकोबारांची भाषा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. अवघ्या वाटा क्षीण झाल्या म्हणून मी टीबी म्हटलं त्यांना. कली न घडे साधन, कलियुगात ते साधन घडू शकत नाही. त्यांची शक्ती संपलेली आहे, क्षीण झालेली आहे. कलियुगात ताकद राहिली नाही त्यांच्यामध्ये. हा, पूर्वी काही होती ताकद, आता कलियुगात सर्व ताकद त्यांची संपलेली आहे. तुम्ही बघा, ते मेडिकल स्टोअर्स मधले जे औषध असतात, त्या औषधाच्या पॉकेटवर औषधाचं नाव असतं, कंपनीचं नाव असतं, कोणती घटक द्रव्य वापरलेली आहे त्या औषधाकरता त्या घटक द्रव्याचा उल्लेख असतो, त्याची टक्केवारी सांगितलेली असते आणि त्याबरोबरच त्याच्यावर 2 तारखा लिहिलेल्या असतात. बघा, पहिली तारीख ही असते हे औषध निर्माण झालंय केव्हा, ही उत्पादनाची तारीख, आणि दुसरी खाली तारीख असते या औषधाची क्षमता कुठपर्यंत आहे. नोव्हेंबर 2002 याच्या पुढे हे औषध चालणार नाही, फेकून द्या. जो कोणी मेडिकल स्टोअर्सवाला ते औषध विकण्याचा प्रयत्न करील त्याच्यावर केस होऊ शकते, तो दोषी ठरू शकतो का? त्या औषधाचा नंतर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्याची क्षमता संपलेली आहे, ते औषधाचा उपयोगात आणू नका टाकून. तशी इतर साधनं जी होती त्या इतर साधनांना पूर्वी क्षमता होती. कलियुग जसं लागलं तशी त्या साधनांची शक्ती क्षीण झाली, काही ताकद राहिली नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान कळे न घडे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा. म्हणून इतर साधना कलियुगात उपयोगाची नाहीत, हेच उत्तम साधन आहे. साधन कली उत्तम हे. युग 4, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होऊ शकतो हे भागवतादी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान करणे उद्धाराचं साधन होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये. म्हणून तुकोबारा म्हणतात हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये
कीर्तन हेच महत्वाचं साधन आहे की त्याने नारायण तुम्हाला भेट देईल. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी नाम तारक, दुजे होय दुःखदायक. म्हणून हे कलियुग आहे. कलियुगात नामचिंतनातच सर्व शक्ती साठवलेली आहे. म्हणून पूर्वीच्या सर्व संतांनी याच साधनाचा अवलंब केलेला आहे. त्यांनी हातात टाळ घेतला, चिपड्या घेतल्या आणि नाचत नाचत रामकृष्ण नामचिंतन त्यांनी केलेलं आहे. टाळ दंडे मुख्य नाम गाणे. टाळ घेतलेला आहे, टाळ्या वाजवतायत, चिपळ्या वाजवतायत आणि नाचत नाचत रामकृष्ण गीती गात. टाळ चिपळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत जा. म्हणून गायचं, नाचायचं, टाळी वाजवायची हे साधन पूर्वीच्या सर्व संतांनी केलंय. ते साधन देवालाही आवडलेलं आहे. देव देखील त्या साधनामध्ये रममान होत असते. नामदेवराय नामचिंतन करायचे, हातात टाळ चिपळ्या घेऊन नाचायचे, नाचत नाचत भगवंताच्या चिंतनात दंग व्हायचे. नामदेवराय त्या कीर्तनात दंग व्हायचे. नामदेवराय जसे नाचायचे तसे देवही नाचायचे. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. पांडुरंगराय नाचायचे. नाचता नाचता देव बेहोश होत आहेत. नाचता नाचता देवाचा गळला पुताम. साधू संतांनी हाताला धरलं देवा. इतकं नाचणं, नामचिंतनात रंगून जाणं, टाळ टाळ्या चिपळ्या याच साधनाचा जसे जमेल ते साधन. नाही टाळ सापडला, नाही चिपळ्या सापडल्या तर टाळी तरी वाजवता येईल की नाही? हात तर आहेत की नाही? म्हणजे हाते वाहे टाळी, हाताने टाळी वाजव. मोकळे आहेत ना हात, हाताला काही झालं नाही ना, म्हणून हाताने टाळी वाजवायला काय हरकत नाही. नुसती राम म्हणायचं आणि टाळी वाजवायची की टाळी वाजवण्याकरता हात वर झाले का सगळी पाप बाहेर पळून जातील, काही राहणार नाही. वासुदेवे वाहुनी टाळी, पातके गेली अंतराळी. वासुदेव वनमाळे कीर्तन करू ब्रह्ममेळीला. कुठलं विघ्न तुमच्या जवळ येऊ शकणार नाही. वाहे टाळ टाळ्या टाळी, होय होळी विघ्नाची. विघ्नाची होळी होऊन जाईल अशी या नामचिंतनात ताकद आहे. म्हणून टाळी वाजवायची, नाचायचं, नामचिंतन करायचं. हेच कलियुगात उत्तम असं साधन आहे. साधन कली उत्तम हे. कलीमध्ये इतर साधन कमकुवत ठरतात. का? कलीचा इतका विचित्र जोर आहे की तो पाप भयंकर निर्माण करणार आहे. नव्हे नव्हे तुकोबारा म्हणतात कलियुग म्हणजे पापाची मूर्ती. कली पापाची हे मूर्ती. कलियुग म्हणजे पापाची मूर्ती, मूर्तिवंत पुतळा पापाचा म्हणजे कली आहे. कली चांगल्या चांगल्याच्या बुद्धीमध्ये भ्रंश निर्माण करतो. चांगल्या चांगल्या धर्म मार्तंडांना देखील पाप करायला लावतो.
बुद्धीमध्ये विचलितपणा निर्माण करतो. ज्या परीक्षिती राजाने कलीला डांबून ठेवलेलं होतं, त्या परीक्षितीला कली पुन्हा पुन्हा विनंती करायचा, तुमच्या सारख्या थोर राजाच्या राज्यकारभारामध्ये आमच्या सारख्याला बंदिवास हे काय ठीक आहे. परीक्षिती राजा म्हणू लागला, मला रासुका खाली हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा, आता तुमचा फोटो घ्या, नाही तर कुठला कायदा घ्या. या राष्ट्राच्या सुरक्षेकरता बंदिस्त ठेवणं हेच महत्वाचं आहे. तू मोकळा जर राहिला तर सर्वांना मुक्त त्याने पापाकडे तू प्रवृत्त करणार. म्हणून तुला बंदिस्त ठेवणं ठीक आहे. अनेकदा पुन्हा पुन्हा कलीने म्हणावं, काय परीक्षितीला वाटू लागलो कोणास ठाऊक. परीक्षिती म्हणला, काय म्हणणं काय तुझं? म्हणे मला थोडी तरी मुक्त संचार करण्याकरता जागा द्या. तेव्हा परीक्षित म्हणताय, ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुला 3 जागा देतो, या 3 ठिकाणी तू राहा. कोणती जागा? चोरी, चहाडी आणि शिंदळकी, या ठिकाणी तू राहा. तेव्हा कली म्हणू लागला, राजे तुम्ही मला जागा दिल्या या 3 जागा घाणच, वाईटच, एखादी तरी चांगली जागा मला द्या. परीक्षिती काय कसा भारावून गेला कोणास ठाऊक. परीक्षिती म्हणलेला, ठीक आहे, तुला एक मी चांगली जागा देतो, जा तू सोन्यात जाऊन राहा. सोन्यात जागा दिली परीक्षितीने कोणाला? कलीला. सोन्यात जागा मिळाल्यानंतर मग काय, त्या कलीने लगेच परीक्षिती राजाच्या सुवर्णाच्या मुकुटात प्रवेश केला आणि तोच मुकुट डोक्यावर चढून परीक्षिती राजा शिकारीला गेला. शिकारीला गेला असताना तहानेने व्याकुळ झालेला आहे. कुठे पाणी मिळेल म्हणून शोधता शोधता एक पताका दिसू लागली. कोणातरी साधूचा आश्रम असावा, चला तिथे गेलेला. तिथे शमीक ऋषी ध्यानस्थ होते, चिंतनात होते, मौन व्रत त्यांनी धारण केलेलं होतं. आणि परीक्षिती राजा तिथे गेला, म्हणाला मला पाणी द्या, मुनीजी मला पाणी द्या, पाणी द्या, मी तहानेने व्याकुळ झालेलो आहे. पण ते ध्यानस्थ होते, ते देहदशेवर नव्हते, त्यांनी काही पाणी दिलं नाही. परीक्षिती राजा सुवर्ण मुकुटात कली शिरलेला, त्या कलीने दिला धक्का आणि परीक्षिती राजाच्या बुद्धीमध्ये असा भ्रंश निर्माण केला. जो साधू संतांची ऋषीमुनींची सेवा करणारा, आदर ठेवणारा परीक्षिती राजा, पण तोच परीक्षिती राजा कलीच्या संचारामुळे त्यांनी काय केलं, मेलेला सर्प तिथला उचलला आणि तो त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये अडकवला. तुम्ही निर्वत्सना करण्याला पात्र आहात, तुम्ही याच स्वरूपाची अस्तित्व, तुमची अशीच विटंबना करायला पाहिजे. एरवी तुम्हाला आम्हाला धर्म सांगता, आलेल्या अतिथीचा आदर करा, त्यांची सेवा करा, त्यांना विनमुख जाऊ देऊ नका. आणि तुमच्या दारात आम्ही आले, आम्ही तुम्हाला मागतो तरी तुम्ही आम्हाला पाणी द्यायला तयार नाहीत. इतके उद्दंड झालेले आहात, सर्पाच्या प्रवृत्तीचे तुम्ही आहात. तुमची आता याच प्रकारची विटंबना करायला पाहिजे. म्हणून परीक्षितीच्या बुद्धीमध्ये भ्रंश कलीने घडवला आणि ऋषीमुनींची सेवा करणारा, आदर ठेवणारा परीक्षिती राजा, परंतु त्याने मेलेला सर्प उचलला आणि ऋषीच्या गळ्यात अडकवला. शमीक ऋषीचा मुलगा शृंगी हा अरण्यातून ज्या वेळेला आलेला आहे, तो पाहतो माझ्या वडिलांची कुणी विटंबना केलेली आहे, मेलेला सर्प कुणी गळ्यात अडकवलेला, निर्वत्सना माझ्या पित्याची केलेली आहे. तर ज्याने ही निर्वत्सना केली असेल त्याचा 7 दिवसानंतर 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल. शाप दिला परीक्षितीला. पुन्हा गौरमुख नावाच्या शिष्याजवळ मग शमीक ऋषीने सांगितलं की बाळ, तू शाप दिला,
हे काही ठीक नाही. त्या गौरमुखाला सांगितलं, तू जाऊन सांग राजाला, म्हणजे तो पुढच्या तयारीला तरी लागेल की 7 दिवसात आपला उद्धार कसा करून घेता येईल. गौरमुख नावाच्या शिष्याने परीक्षितीला ज्या वेळेला जाऊन सांगितलं, मग परीक्षितीने सर्व राज्याचा त्याग केला आणि गंगा किनारे गेला आणि या मृत्यूच्या पलीकडे मला कसं जाता येईल याचं चिंतन करू लागलं. शुकाचार्य प्राप्त झाले 7 दिवसात. श्रीमद भागवत सांगून परीक्षितीचा उद्धार केला. तेव्हा परीक्षिती म्हणतोय, आता खुशाल मृत्यूने मी मृत्यूच्या पलीकडे गेलेलो आहे. या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचला. माझा मुद्दा आहे, परीक्षिती ऋषीमुनींचा आदर करणारा राजा, परंतु कलीच्या संचारामुळे त्याच्यामध्ये देखील ही दुर्बुद्धी सुचली आणि त्याने वाईट घडवलं. कली हा भयंकर पाप निर्माण करणार आहे. तेव्हा असं होणारं महान भयंकर पाप, त्या पापावर मात करण्याची ताकद फक्त एक नामचिंतनात आहे. दुसऱ्या कोणत्याही साधनामध्ये ही ताकद नाही पाप घालवण्याची. म्हणून तुकोबरा म्हणतात, या कलीच्या कालचक्रामध्ये कलीवर मात करण्याची शक्ती या नामचिंतनात असल्यामुळे आम्ही तुम्हाला हेच साधन करा सांगतो. गाये नाचे वाहे टाळी साधन कले उत्तम हे. कली संतरण नावाचं एक उपनिषद आहे बरं का, खास एवढ्या करताच निर्माण झालेला आहे. त्याच्यात असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हा कली भयंकर पापी आहे, भयंकर दुष्ट आहे. तेव्हा या कलीतून होणारं पाप, या कलीतून पलीकडे जाता येण्यासाठी मानवाने काय करावं? या पापातून मुक्त होण्यासाठी, कलीवर मात करण्यासाठी, कलीतून चांगल्या प्रकारे तरुण जाण्यासाठी मानवाने काय करावं? त्यावेळेला तिथे कलिसंतरण नावाच्या उपनिषदामध्ये हेच साधन सांगितलं की कलीतून चांगल्या प्रकारे तरुण जर जायचंय तर तुम्ही हे करा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा जो प्रवचनाच्या आरंभी आपण मंत्र म्हणत असतो, हा मंत्र कलिसंतरण नावाच्या उपनिषदातील आहे. कलिसंतरण, कलीतून चांगल्या प्रकारे तुम्हाला कशाने तरुण जाता येईल त्याकरता हे साधन तुम्ही करा, नामचिंतन. त्याच मंत्राचं संक्षिप्त स्वरूप म्हणजे आपला मंत्र रामकृष्ण हरी हा आहे. तेव्हा तुकोबरा म्हणतात, कलीवर मात करण्याची क्षमता फक्त नामचिंतनात आहे. किती पाप होऊ द्या, ते सर्व पाप घालवणं नामात. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्र. तृणाग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. किती पाप असू द्या, पाप जळून भस्मसात होईल. याच जन्मातलं असं नाही, अनंत जन्मातलं जरी पाप असलं, अन्य जन्मातलं तरी जळतील पापे जन्मांतर. जन्म जन्मांतरात ते पाप जळून भस्मसात होतील, अशी या नामचिंतनात ताकद आहे. ब्रह्मांड नावाच्या पुराणामध्ये असा एक महत्वाचा विषय आलेला आहे. तिथे असं म्हणण्यात आलं की मानवाकडून एकदा तो दुर्वर्तनाकडे प्रवृत्त झाला की तो कोणतं म्हणून पाप करू शकत नाही. तो सर्व प्रकारच्या पापाकडे प्रवृत्त होतो. मग अशी भयंकर होणारी पाप ती कशाने जाते, याकरता कोणतं साधन? त्यावेळेला तिथे सांगण्यात आलं की नामस्मरण असं साधन आहे की ते नामस्मरण साधन कुठलंही पाप राहू देऊ शकत नाही. काय म्हणे, मग खूप झाली तर तिथे असं म्हटलेलं आहे, किती होऊ द्या. देवा असा श्लोक आहे तिथे. नामचिंतनामध्ये जेवढं पाप घालवण्याची ताकद आहे तेवढं पाप कोणतंही पापी करू शकत नाही. एखाद्याने असं ठरवलं की आपण इतकं पाप करायचं की ते नामचिंतनाला गेलंच नाही पाहिजे,
नामचिंतनाकडून ते नष्ट व्हायला नको इतके आपण पाप करायचे. पण तिथे ब्रह्मांड पुराणात असं म्हटलंय, असा कोणताही पापी नाही तो इतकं पाप करू शकणार नाही की जितकं पाप नाम घालवू शकतं. म्हणजे कितीही केलेलं पाप संपूर्ण नामाची शक्ती शिल्लक राहते. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जना. पातकी लोक देखील तितकं पाप करू शकणार नाही की जितकं पाप नाम घालवेल. काय करतील केली नित्य पापे वसे नाम जापे विठोबाचे. चाल केलाशी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझं पापच नाही ऐसे नाम घेता जवळी वसे. नाम घेतो आणि पाप शिल्लक राहील असं कोणतंच पाप नाही की नामाजवळून ते शिल्लक राहील. म्हणून इतकी कलीकडून घडणारी महान पाप ती घालवण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. आता एक महत्वाचा मुद्दा मी इथे निर्माण करतो. कोणी म्हणेल पाप घालवायलाच पाहिजे कशा करता, राहिलं पाप तर काय बिघडतंय, पाप का घालवायचं. तर पाप राहिल्याने काय बिघडतं सांगू. सर्व जे काही जीवनात बिघडतंय ते पापानेच. पाप राहिल्याने जीवनात सगळा बिघाड निर्माण होतो. आपल्या सर्वांच्या आकांक्षा ह्या फलीभूत होऊ शकत नाही. त्याला एकमेव प्रतिबंध करणारं जर कोण असेल तर ते पाप आहे. आपलं हित घडवून न देणार, आपल्या हिताला आडवं येणार जर कोण असेल तर ते आहे पाप. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. पाप आपल्या हिताला आडवं येतं आणि आपलं हित होऊ देत नाही, आपल्या जीवनात चांगलं घडू देत नाही, आपल्या जीवनात दुःख भोगण्याची पाळी येते. त्याला कारण काय. पाप. दुःख यावं असं कोणाला वाटतंय का. मज लागे दुःख व्हावे असे कोणी भावेनाची नाही, पण इच्छा न करता दुःखाची प्राप्ती आहे. त्याला कारण कोण. त्याला कारण आहे पाप. माऊली सांगतात तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणून दुःखाला कारण आहे पाप. जेवढं वाईट म्हणून घडतंय, इच्छेविरुद्ध जे जे घडतंय त्याला सर्वाला एकमेव कारण पाप. सत्य जगात राहिलं नाही, खोटच खोट खूप वृद्धिंगत होत चाललंय त्याला कारण पाप. दोष वाढत चालले त्याला कारण पाप. नीती कुठे राहिली नाही त्याला कारण पाप. पाऊस पडायला घाबरतो त्याला कारण पाप. जमीन पीक देत नाही त्याला कारण पाप. तुकोबरांचा म्हणलं पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे. दोष झाले बळीवंत नाही ऐशी झाली नीत. मेघ पडो भीती पिके सांडिये लिक्षिती. तुका म्हणे काही वेदावीर्य शक्ती नाही पण पापाची यामुळे. म्हणजे जीवनात जे जे अनर्थ घडतात, दुःख घडतं, हित आपलं होऊ शकत नाही. यावत इच्छेविरुद्ध ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्या सर्व गोष्टीला एकमेव कारण आहे पाप. म्हणून आपल्या इच्छेप्रमाणे घडावं असं वाटतंय, सर्व अनिष्ट दूर व्हावं असं वाटतंय तर पहिलं पापाला घालवा. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या पापाला घालवण्याची ताकद इतर कोणत्याही साधनामध्ये नाही, फक्त ती नामचिंतनात आहे. म्हणून साधन कली उत्तम हे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. गंगा पाप घालवणारी आहे पण सगळी पाप गंगा घालवीत नाही. फक्त अज्ञात पातकाची निवृत्ती गंगा स्नानाने होते. ज्ञात पातकाची निवृत्ती गंगा स्नानाने होऊ शकत नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. आणि ती ताकद फक्त नामचिंतनात आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात साधन कली उत्तम हे. पण का हो तुकोबरा
नामचिंतनाने पाप जाईल. सर्व काही घडत तुम्ही म्हणता, परंतु मनुष्य जीवन हे भवसिंधूतून तरुण जाणं त्याची विशेषता आहे. भवसिंधूच्या पैतीराला गेल्याशिवाय मानवाची कल्याणाची स्थिती त्याला प्राप्त होऊ शकत नाही, त्याचा उद्धार होऊ शकत नाही. तो तरुण जाणं हे महत्वाचं आहे. नामचिंतन हे त्याच्या तरण्याला काही उपयोगाला येईल का? नामचिंतनामुळे त्याला भवसिंधूच्या पैतीराला जाता येईल का? तुकोबारा म्हणता निश्चित निश्चित सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. तराल दुर्घट भवसिंधू, दुर्घट असा भवसिंधू तुम्ही तरुण जा. आपण कोणी गेलोय का तरुण? नुसत्या घोषणा करणं काय कामाचं? तुकोबारा म्हणतात अरे बाबा या नामचिंतनाने किती तरुण गेलेत, काय जाणू शकणार आहे आपण? हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय. तुकोबारा म्हणतात या नामचिंतनाचा अवलंब करून आजपर्यंत कितीतरी तरुण गेलेले आहेत. काय त्याचा मोजमाप आपण करू शकणार आहे? काय जाणू शकणार आहे? काय जाणो तरले किती, किती तरले काय जाणू? किती तरुण गेलेत आजपर्यंत, आपण काय जाणू शकणार आहे? नामेची तारिले कोट्या आहे कोटी, ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. तरले तरती गाणे काही विश्वासी, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. किती तरी तरुण गेलेले आहेत, आपण काय जाऊ शकणार आहे? महाराज मग काय करावं आणि काय करावं रे? काही विचार करूच नका, डोक्यात काही आणूच नका. आयती नाव लागलेली आहे, या आणि बसा की पैतीराला जा. नाव आयती या बैसा, आयती नाव आहे, तुम्हाला करायची नाही, लागलेली आहे, यायचं आणि बसायचं. भगवंताच्या नामाला इथे नाव म्हटलं, गायची नाव, अशी नाव बळकट की आपल्याला प्राप्त झालेली आहे. भगवंताच्या नामाला इथे नाव म्हटले. नामाला नाव का म्हटलं? जशी नाव सगळ्यांना तारून पैतीराला नेते, तसं भगवंताचं नाम सर्वांना तारून पैतीराला नेणार आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तसं सकळाशी येथे आहे अधिकार. सर्वांना तारून पैतीराला नेणार भगवंताचं नाम आहे. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी. भगवंताची 1000 नावं, ह्याच कोणी नौका आहे, या त्या लागलेल्या आहेत, या आणि बसा. जसं आपण वाळवंटात गेलं म्हणजे म्हणतात या चला चला गोपाळपूर गोपाळपूर, तसं कोणी म्हणेल ही नाम झाली नौका, पण त्याला नावाडी पाहिजे ना कोणी. भगवान म्हणतात मग मी काय काम करतो? जो नामरूपी नौकेमध्ये बसतो त्याला पैतीराला नेण्याकरता मी स्वतः नावाडी बनतो. नामाची या सहस्रवरी नावाई अवधारी, सजून या संसारी तारू जाहलो. भगवान म्हणतात मी तारू बनतो, नावाडी बनतो. कोणी म्हणेल नावाडी काही घेतल्याशिवाय नेत नाही. भगवान हा नावाडी तुकोबारा म्हणतात फुकटाचा आहे. विठ्ठल नावाडा फुकाचा, आळविल्यासाठी वाचा. हा फुकटाचा नावाडे, तो काही घेत नाही. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवून त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जगजेठी. तो मोल घेत नाही, फुकटात पैतीराला नेणारा असा हा नावाडी आहे. मग आता सांगा, आहे ती नाव लागलेली आहे, बरं काही घेतही नाही. मग पैतीराला आपण जर सहज जाऊन बसतो तर यायला बसायला काय हरकत आहे? म्हणून तुकोबारा म्हणतात नाव आहे ती या पैसा. भगवान अनेक भक्तांकरता नावाडी बनलेला आहे. पांडवांकरता देखील नावाडी बनला आणि पांडवांना पैतीराला नेलेला आहे. कोणत्या पैतीराला? तर पांडव देखील रण नदीमध्ये सापडलेले होते. त्या रण नदीतून पैतीराला नेण्याकरता भगवान नावाडी बनला. कोणती रण नदी? त्या नदीचं रूपक केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. भीष्म द्रोण तटा, जयद्रथ जला,
गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहने कर्णेन वेला तुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रण नदी कैवर्तक केशव हा कैवर्तक केशव हा नावाडे बांधला आणि या रणनदीतून पांडवांना पैलतीराला नेले. या तुला असो तर या रणनदीतून पैलतीराला नेणारा भगवान हा नावाडे बनतो. तेव्हा तुकोबारा म्हणतात आयती नाव लागलेली आहे या आणि बसा की पैलतीराला जा. किती गेले आजपर्यंत काय जाणू शकणार काय जाणू तरले किती नाव आहे ते या वैसा. महाराज जरी आयती असली जरी बसायचं असलं पण काही ना काहीतरी कष्ट होणारच ना. तुकोबारा म्हणतात अरे विठोबाचं नाम घेत असताना कुठल्याच सायासाचं काहीच काम नाही. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. विठोबाचे नाम घेता सायासाचे काम नाही. विठोबाचं नाम घेत असताना या साधनाचा अवलंब केला असताना कष्ट काहीच नाही. इतर साधनाला कष्ट आहेत. योगाभ्यास करायचा म्हटलं कष्ट आहे. व्रत करायचं कष्ट आहे. तीर्थयात्रा कष्ट आहे. दान करायचं कष्ट आहे. यज्ञ करायचं कष्ट आहे. परंतु नामचिंतना करता कसलेच सायास लागत नाही. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. म्हणून इतकी सुलभता की कोणत्याच साधनामध्ये नाही. इतर साधनाला नियम मर्यादा फार आहे परंतु नामचिंतनाच्या बाबतीत काही नाही. आंघोळ केलेली असो आगर नसो कुशाल नाम घेऊ शकता. म्हणून गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे. याचा अर्थ आंघोळ करूच नये तोंड धुवूच नये असं कोणी करू नका बर का. विपरीत अर्थ. जर आंघोळ करायची राहिली असेल तोंड धुवायला पाणी जर नळाला आलं नसेल कुठं पाणीच मिळत नसेल अशा वेळेला पाणी नाही आता नामचिंतन कसं करावं असं समजू नका. नसेना पाणी नसेना अंघोळ झालेले नसेना तोंड धुतलेलं तरी तुम्ही नामचिंतन करू शकता असं सांगायचे. तुम्ही झोपून करा बसूनच करा असं नाही. कुशाल झोपून करा. आता इथं नाही घरी गेल्यावर जाग्यावर तुम्ही झोपून जरी नामचिंतन केलं तरी निजल्याने गाता उभा नाराय. निजल्या घ्या. बसून करा उभं राहून करा चालताना करा. नामचिंतना करता कुठलंच सायास लागत नाहीत. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. काय जाणू करले किती नाव आहे ती यावैसा. महाराज हेच साधन करायला पाहिजे. याच्यापेक्षा एखादं श्रेष्ठ साधन नाही का. तुकोबारा म्हणतात सांगू अरे इतर सर्व साधन जिथं संपतात तिथं जे साधन उपयोगाला येतो असं एकमेव निर्वाणीचं अंतिम समयाचं सत्य साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. हेच तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगताय.
तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक. तुकोबरा म्हणतात निर्वाणीचे हे एक साचे शस्त्र. निर्वाणीचं म्हणजे अंतिम समयाचं, जिथे सर्व साधन हतबल होतात, कुठल्याच साधनाचा जिथे उपयोग होऊ शकत नाही, तिथं जे साधन उपयोगाला येतं असं एकमेव अंतिम समयाचं साधन कोणतं असेल तर नाम. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. हा बाण आहे, हे महत्वाचं असं प्रभावी शस्त्र आहे. शस्त्र साचे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, सहस्रनामाचे हाती, हाती बाण हरिनामाचे, असं प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रामध्ये अशी ताकद आहे की काहीही याच्या पुढे राहू शकत नाही. सर्व प्रतिबंध घालवणं, सर्व दूर करणं अशी क्षमता या साधनामध्ये. हेच एक शस्त्र साचे हे एक साचे, सत्य साचे खरे नाम विठोबाचे. या नामामध्येच ही सर्व शक्ती साठवलेली आहे. अंतिम समयाला उपयोगाला येणारं नाम हे साधन आहे. या नाम साधनाच्या पुढे प्रत्यक्ष नामीची शक्ती देखील कमी आहे. ती शक्ती नामामध्ये अधिक आहे. प्रत्यक्ष नामी परमात्मा, त्या परमात्म्याची शक्ती देखील या नाम शक्तीच्या पुढे कमकुवत आहे. नाम शक्तीचा प्रभाव इतका विशेष आहे की त्याला नामीची शक्ती देखील काही प्रतिबंध करू शकत नाही, दूर करू शकत नाही. अशी शक्ती या शस्त्रामध्ये आहे, या नाम साधनामध्ये आहे. रामप्रभू लंकेवर जय प्राप्त करून आले, राज्याभिषेक झाला, रामप्रभूंचं राज्य सुरू झालं. ऋषीमुनींचा आधार घेऊन रामप्रभू राज्य करत होते. म्हणून आजही राम राज्याची ख्याती आहे. आजही सर्वांच्या मुखात हेच येतंय, राम राज्य यायला पाहिजे, राम राज्य यायला पाहिजे. पण करता काय, सगळे रावण जमा झालेत. राम राज्य यायचं कसं? बोलण्याचा विपरीत अर्थ करू नका. रावणाची प्रवृत्ती समाजामध्ये वाढलेली आहे. रावणाची प्रवृत्ती म्हणजे रावणाने काय केलं, सीतेला चोरून नेलं, म्हणजे जो चोर तो रावण. रावणाची प्रवृत्ती म्हणजे चौर्य प्रवृत्ती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चोरच चोर वाढायला लागलेले आहेत. म्हणून ही चौर्यवृत्ती म्हणजे रावण आहे. म्हणून रावण जोपर्यंत आहे तोपर्यंत राम राज्याचं स्वप्न साकार होईल कसं? राम प्रवृत्ती मानवामध्ये ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला राम राज्याचं स्वप्न साकार होईल. रामप्रभू ऋषीमुनींच्या सल्ल्याने राज्यकारभार करायचे. वशिष्ठ, वामदेव, अंगिरा, विश्वामित्र. एकदा सभेचं कामकाज संपल्यानंतर शेवटी असतं ना ऐनवेळी मान्यवर अध्यक्षांची परवानगीने येणारा विषय, ऐनवेळच्या विषयात नारदाने आपला प्रश्न मांडला, राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ? कोणी म्हणाले राम श्रेष्ठ, कोणी म्हणतात नाम श्रेष्ठ. इतका गोंधळ माजला. वशिष्ठ म्हणाले, नारदा तुम्हाला अशी खोड लागली, काहीतरी पिलू सोडून द्यायचं, मजा बघायची. नाही म्हणे, मग माझा प्रश्न मी मांडू नये का? माझ्या समस्या दूर होऊ नयेत का? माझी शंका मी मांडली, उत्तर द्या. नाही म्हणे, आम्हाला काही कळत नाही. कोणी म्हणू लागले नाम श्रेष्ठ, कोणी म्हणतात नाही राम श्रेष्ठ. व्यक्ती एका ठिकाणी राहते, व्यक्तीच्या नावावर कामं होतात. कोणी म्हणतं नाही व्यक्तीत शक्ती आहे, नामात काय? कोणी व्यक्ती श्रेष्ठ सांगू लागले, कोणी नाम श्रेष्ठ सांगू लागले. कोणी म्हणतात व्यक्ती एका ठिकाणी राहते, व्यक्तीच्या नावावर सगळी कामं होतात. व्यक्ती गेल्यानंतरही, व्यक्ती मेल्यानंतरही व्यक्तीच्या नावावर पक्ष चालताय. नाम श्रेष्ठ कोणी, कोणी व्यक्ती श्रेष्ठ. शेवटी वशिष्ठ म्हणाले, हे बघा हा गोंधळ मिटवा बरं नारदा, तुम्हीच सांगा कोण श्रेष्ठ. नारद म्हणू लागले, माझं मत आहे नाम श्रेष्ठ. म्हणे अनुभवात आणून द्या. अनुभवात आणून देतो. लगेच
नारद महर्षी हनुमंताकडे गेलेले. हनुमंताला म्हणता, हनुमंता एक काम करायचं. काय? उद्या सभेला आम्ही बसलो असताना तू यायचं, माझ्या पाया पडायचं, वशिष्ठाच्या पाया पडायचं, रामाच्या पाया पडायचं, फक्त विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही. एवढं काम कर. बघा, सभा भरले, हनुमंतराय आले, नारदाच्या, वशिष्ठाच्या, रामाच्या पाया पडले, विश्वामित्राच्या नाही. ताट छाती घेतली, शेपटाचा गोंडा फटकरला, निघून गेले. आता विश्वामित्र, त्यांना कसं सहन होईल? विश्वामित्र, विश्वाचे अमित्र, भयंकर चीड आली. या भर सभेत माझा अपमान. पण पुन्हा विचार करू लागले, या रागाच्या भरात आपण काही करून गेलो आणि नंतर जर आपल्याला कारणे दाखवा नोटीस आलं तर काय कारण निघाल? म्हणे पाया पडला नाही म्हणून. घ्या गिळून. विश्वामित्राने गिळून घेतलं, गप राहिले. नारदाला वाटू लागलं इंजेक्शन पॉवरफुल बसलं नाही, अर्धवट काम केलं, आपण जायला पाहिजे. विश्वामित्रा काय म्हणतो नारदा? मला वाटलं ताकद असेल तुमच्यात, काय काही नाही, काय अर्थ नाही यात जगण्यात, काय अर्थ नाही. एखादा एंडिंग मरल पण जगणार नाही अशा परिस्थिती. काय का घोर अपमान झाला. आणि मला पुष्कळ वाटलं, काय केलं काय? राम तुमचा शिष्य, तुम्ही जे म्हणाल ते होईल. आपल्याला वेळ नाही आता, तर या दृष्टीने राम तुमचा शिष्य, तुम्ही जे म्हणाल ते होईल. रामाला सांग. मग काय विश्वामित्र नारदाने म्हटलं, रामा. रामप्रभू म्हणतायत, झाली हनुमंताची चूक, क्षमा करा. क्षमेला माझ्याजवळ जागा नाही. नचमाम भजते क्षमा. अपराध्याला दंडच पाहिजे. आणि खरंच आहे, अपराध्याला दंड होत नाही म्हणून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी थांबत नाही. अपराध्याला दंड मिळालाच पाहिजे, शासन झालंच पाहिजे. आणि काय करू? उद्या सूर्यास्तापर्यंत हनुमंताचा वध झाला पाहिजे. रामप्रभूंनी प्रतिज्ञा केली, मी हनुमंताचा वध करतो. हनुमंताने प्रतिज्ञा ऐकली, डोकं धरून बसले. ह्या शेंडीवाल्याचं ऐकलं आणि आता आपल्यावर ही पाळी आलेली. आता आपण मरणार, प्रभूची सेवा अंतरणार. नारद गेले, म्हणता हनुमंता काय झालं? काय तुमचं ऐकलं बघा आता हे काय? अरे करू दे रामप्रभूंनी प्रतिज्ञा, मी आहे ना स्पेशलिस्ट. अरे रामही तुला मारू शकणार नाही. म्हणजे मग असा उपाय काय? अरे तू जा, वाळवंटात उभा राहा, स्नानोत्तर शरयूचं स्नान करून हातात माळा घे आणि श्रीराम जय राम जय जय राम नाम जप कर. रामही तुला मारू शकणार नाही. हनुमंतराय गेले, वाळवंटात स्नान करून नाम जप करताय, श्रीराम जय राम जय जय राम. राम प्रभू आलेले आहेत, बाण सोडायला सुरुवात केलेली आहे. एकही बाण हनुमंताला स्पर्श करू शकत नाही. हनुमंताचा तिकडून बाण येतो, श्रीराम जय राम जय जय राम. राम नामाच्या बाणापुढं रामाचे बाण कुठं गेले? एकही स्पर्श करू शकला नाही. 2 वाजले, 4 वाजले, 5 वाजून गेले, तरी काही हनुमंत मरत नाही. त्या वेळेला हा रामप्रभू हतबल झाले, सर्व प्रयोग थांबले. आता काय? प्रतिज्ञेला कलंक लागतो, हनुमंत मरत नाही. नारदाने विचार केला, आता आपण प्रभूंची समस्या सोडली पाहिजे. गेले विश्वामित्राकडे. विश्वामित्रा काय म्हणता? मला असं वाटत होतं तुम्हाला काही अक्कल असेल, दिसत नाही. बघा आता रामप्रभूंच्या प्रतिज्ञेला कलंक लागतोय, हनुमंत मरत नाही आणि त्याला कारणीभूत तुम्ही. विश्वामित्र गांगरूनच गेले. ते जर शिद्धूर असते ते म्हटले असते, मी तर गप्प बसलो होतो, तू तर आला फोडणी द्यायला तिथे. नारदाचं हेच तर वैशिष्ट्य, सगळं करून जाणार कशातच सापडणार नाही, याचं नाव नारद. पूर्वी एक होता, आता फार नारद झालेले आहेत, गावोगाव नारदांचा सुळसुळाट झालेला. पण त्या नारदापासून जगाचं कल्याण होत होतं, या नारदांपासून वाटोळ झाल्याशिवाय राहत ना. काय ते नारदाची शक्ती. नारदाने सांगितलं, विश्वामित्रा काय नाही, याला मार्ग काय? आता प्रभूंच्या प्रतिज्ञेला कलंक लागणारी मार्ग माझ्याजवळ आहे. तुम्ही सांगा, युद्ध बंद कर. की रामप्रभू बंद करतील. दुसरी आज्ञा पहिल्या आज्ञेचा बाद करतील, म्हणून प्रभूंच्या प्रतिज्ञेला कलंक लागणार नाही. रामा युद्ध बंद कर म्हटल्यावर बंद झालं. हनुमंतराय धावत आले, रामप्रभू इकडून. दोघांनी एकमेकाच्या गळ्याला मिठी मारली. काय तो आनंद आला असेल. सर्व भजनानंदात आत आले, सर्व शांत झालं. नंतर चौकशी समिती नेमण्यात आली. हे झालं कसं? सगळ्यांचा धडक मोर्चा नारदाकडे. मूळ सापडला नारद. इथून कारस्थान रचलंय. नारदाकडे गेले. नारदा हे काय केलं? असा कुठं खेळ? खेळ नाही.
मी उत्तर दिलेलं तुम्ही म्हटले अनुभवात आणून द्या, मी अनुभवात आणून दिलं. राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ? मी सांगितलं नाम श्रेष्ठ, तुम्ही म्हटले अनुभवात आणून द्या, मी अनुभवात आणून दिलं. प्रत्यक्ष रामप्रभू बाण सोडत होते हनुमंताला मारण्याकरता प्रतिज्ञा केलेली, पण हनुमंत मरू शकला नाही. का? हनुमंत राम नामाचे बाण सोडत होता. राम नामाच्या बाणापुढं रामाच्या बाणाचं काही चाललं नाही. म्हणजे रामापेक्षा रामाच्या नामात शक्ती अधिक आहे. म्हणून निर्वाणीचं अंतिम समयाचं साधन एक नाम आहे. तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्रसाचे एक. ज्ञानेश्वर म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक काय जाणो नाम आहे या वैसा. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी हे कुठलंही कार्य हाती घेण्याकरता त्याच्या पूर्ततेसाठी निर्वाणीचं साधन जे नाम सांगितलेलं आहे आणि नामाने सर्व कार्याची सिद्धी होते. म्हणून आज या दृष्टीने या नामचिंतनावर सेवा घडवलेली आहे. आपण तुकोबरायांच्या या अभंगाला आधार घेऊन जर आपल्या जीवनाची वाटचाल केली तर आपण तरणार म्हणजे तरणार. तुकोबरायांच्या अभंगाने दगडांना तारले, हे अभंग आपल्याला का तारणार नाही? रामेश्वर भट्टाने बुडवले, पण जळी दगडा सहित या तारेल्या जैशाला आहे. दगडाला तारणारे आपल्याला नक्की तारतील. म्हणून तारक असणाऱ्या या अभंगाचं चिरस्मारक त्याच जागेवर व्हावं याकरता गाथा मंदिराची योजना आहे. जिथे तो गाथा तरला, जिथे तुकोबरायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, जिथे तुकोबरांना बालवेशात देवाने दर्शन दिलं, त्याच प्रासंगिक प्रासादी जागेवर या अभंगाचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर होत आहे. आपण सर्वांनी ते अक्षर आपल्या जीवनात रुजवावे, म्हणजे आपणही तरू. हेच यातलं सार आहे. ज्या तुकोबरांनी आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं एक वेळ आपण भजन करू. सर्वजण तुकोबरायांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. तुकाराम